नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत नॅशनॅलिटी अँड डोमेसाइल सर्टिफिकेट आपल्याला घर बसल्या कशा प्रकारे काढायचं आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत राहतो मित्रांनो। या अगोदरती आपण एक रहिवासी प्रमाणपत्र कशा प्रकारे काढायचा यावरती सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तोच रहिवासी आपल्याला अप्रूव्हल सुद्धा आलेला आहे, हे सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही सर्वप्रथम इथे आला असाल तर तुम्हाला इथे एक न्यू रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागेल। त्यावरती तुम्हाला एक यूजर नेम आणि पासवर्ड तुम्हाला क्रिएट करून घ्यावा लागेल। तर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करण्यासाठी या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। इथून तुम्हाला न्यू पासवर्ड आणि यूजर नेम तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो। तर तुम्हाला इथं मित्रांनो सर्वप्रथम यूजर नेम टाकायचा आहे जो काही तुम्ही क्रिएट केला होता, त्यानंतर इथं पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो इथं कॅप्चर कोड आपल्याला हे टाकून घ्यायचा आहे जशास तसा। त्यानंतर जो काही आपला जिल्हा आहे तो जिल्हा आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो पाहू शकता जो काही तुमचा जिल्हा आहे तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि इथं लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं। जर मित्रांनो पाहू शकता माझ्यापाशी एक कस्टमरची यूजर नेम आणि पासवर्ड मी स्वतः बनवलेला होता, तोच यूजर नेम आणि पासवर्ड मी इथं आता टाकून घेणार आहे आणि लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करून घेणार आहे। तर मित्रांनो या अगोदर मित्रांनो याच कस्टमरला आपण एक रहिवासी बनवून दिलेला होता, तोच रहिवासी आपल्याला 3 दिवसामध्ये हे अप्रूव्हलसुद्धा झालेला होता। तर इथं पाहू शकता मित्रांनो आपण हे फॉर्म या अगोदर भरलेला आहे पर्सनल लॉग इनवरून। असं नाही की हे व्हिडिओ काही फेक आहे, काही यूजसाठी करत आहे, असं काहीही नाही मित्रांनो। इथं बघू शकता रहिवासी आपण हे काढलेलं आहे आणि हे बघू शकता इथं अप्रूव्हलसुद्धा मिळालेलं आहे। हेच व्हिडिओ मित्रांनो आपण तुम्ही सुद्धा पाहू शकता आणि अशा प्रकारे व्हिडिओ भरला तर जे काही तुम्ही तुमचा फॉर्म भरला तर तुम्हाला सुद्धा घर बसल्या रहिवासी काढता येते। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण एज नॅशनॅलिटी अँड डोमेसाइल सर्टिफिकेट हे कशा प्रकारे काढायचं आहे हेच तुम्हाला दाखवून घेणार आहे। तर मित्रांनो पाहू शकता 3 दिवसामध्ये हे अप्रूव्हलसुद्धा आपल्याला मिळालेलं होतं। तर मित्रांनो इथं एज नॅशनॅलिटी अँड डोमेसाइल काढण्यासाठी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला राईट साईडला रेव्हेन्यू डिपार्टमेंट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। तर इथं व्यवस्थित तुम्ही सर्च करून घ्या रेव्हेन्यू डिपार्टमेंट कुठे आहे आणि जिथं आहे तिथं अशा प्रकारे तुम्ही इथं क्लिक करू शकता। या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि सब डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला परत एकदा इथं क्लिक करून घ्यायचं आहे। इथं आल्यानंतर पाहू शकता मित्रांनो वेगवेगळे ऑप्शन आपल्यापुढे आलेले आहेत। त्यामध्ये मित्रांनो आपल्याला एज नॅशनॅलिटी अँड डोमेसाइल सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे। तर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर प्रोसीड फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे आपल्यापुढे एक विंडो ओपन होईल। या ठिकाणी आपल्याला परत एज नॅशनॅलिटी अँड डोमेसाइल या सर्टिफिकेटवर या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर पाहू शकता मित्रांनो जो काही आपल्याला एज नॅशनॅलिटी अँड डोमेसाइल बनवण्यासाठी डॉक्युमेंट लागणार आहेत तेच डॉक्युमेंट इथं आपल्याला देण्यात आलेले आहेत। हे मी तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये सांगणारच आहे काय काय लागणार आहेत, तरी पण तुम्हाला इथं वाचायचं असतील तर व्यवस्थित तुम्ही वाचू शकता। पाहू शकता मित्रांनो 15 दिवसाचा टायमिंग पिरियड आहे। 15 दिवसामध्ये हे कंपल्सरी तुम्हाला देणं आहे, तरीसुद्धा तुम्हाला अर्जंटमध्ये हे मिळून जाते। 15 दिवसात काही काही ठिकाणी सत्वत असतील। तर मित्रांनो इथं आपल्याला सर्वप्रथम एज नॅशनॅलिटी अँड डोमेसाइल या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो पाहू शकता इथं आपल्याला श्री श्रीमती जे काही आहे ते तुम्ही इथं एकदा व्यवस्थित सिलेक्ट करून घ्या, जे काही तुमच्या ठिकाणी येत असेल। इथं पाहू शकता त्यानंतर जो काही आपण रजिस्ट्रेशन करता वेळेस नाव टाकलं होतं ते नाव आपल्या पुढे इथं ऑटोमॅटिकली येऊन जाईल। त्यानंतर इथं फादर्स नेम आपल्याला टाकून घ्यायचं आहे। तर फादर्स नेम आपल्याला या ठिकाणी इंग्लिशमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मराठीमध्ये ऑटोमॅटिकली येऊन जाईल मित्रांनो। पाहू शकता इथं मराठीमध्ये ऑटोमॅटिकली आलेलं आहे। त्यानंतर इथं जेंडर आपल्याला जे काही आहे ते पण आलेलं आहे। त्यानंतर इथं आपल्याला ऑक्युपेशन निवडून घ्यायचं आहे, जे काही आपण काम करतात स्टुडंट असतील तर स्टुडंट टाकून घ्या। त्यानंतर तुम्ही इतर मोलमजुरी करत असाल तर ते सुद्धा इथं टाकू शकता। त्यानंतर मित्रांनो पाहू शकता इथं मी खाली स्क्रोल करून घेतो। इथं आल्यानंतर इथं पाहू शकता आधार नंबर इथं आपल्याला काही कंपल्सरी नाही आहे मित्रांनो। त्यानंतर इथं आपण हे सुद्धा पाहू शकता इथं आपल्याला केव्हापासून आपण इथं राहत आहे हे आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे। तर तुम्ही सहजासहजी इथं काय करायचं आहे डेट ऑफ बर्थच हे टाकून घ्यायचं आहे। जर तुम्ही इतर ऑप्शन काहीही निवडले तर अशा प्रकारे तुम्हाला अडचण येणार आहे मित्रांनो। तर इथं तुम्ही काय करा तुमची डेट ऑफ बर्थ जे काही आहे ते डेट ऑफ बर्थच इथं टाकून घ्यायची आहे मित्रांनो। त्यानंतर इथं बघू शकता ॲप्लिकेंट ॲड्रेस आपल्याला इथं व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे। जे काही आपला ॲड्रेस आधार कार्डवरती आहे तसंच ॲड्रेस आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे। तो ॲड्रेस आपल्या एज नॅशनॅलिटी अँड डोमेसाइल सर्टिफिकेटवरती शो करतो। तर आपल्याला व्यवस्थित आपला जे काही ॲड्रेस आहे तो इथं व्यवस्थित टाकून घ्या। तर मित्रांनो इथं ॲड्रेस झाल्यानंतर आपल्याला पाहू शकता इथं मी थोडं खाली स्क्रोल करून घेतो। त्यानंतर मित्रांनो इथं पाहू शकता इथं मी परत एकदा डेट ऑफ बर्थ आपली टाकून घेणार आहे। जे काही आपली डेट ऑफ बर्थ आहे ते इथं आपल्याला डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करून घ्यायचं आहे। इथं आपलं पाहू शकता रिलेशन आपलं
जे काही किती वर्षापासून इथं आपण राहत आहे ते आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्ही काहीही टाकू शकता, फक्त 18च्या वरती टाकायचं आहे। त्यानंतर मित्रांनो पाहू शकता इथं आपल्याला कुणासाठी पाहिजे हे आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। जर स्वतःसाठी पाहिजे असेल तर सेल्फ करू शकता। जर आपल्या मुलामुलीचं वय 18पेक्षा कमी असेल तर तुम्ही त्यांचंसुद्धा इथून काढू शकता। त्यांचे रिलेशन आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यावं लागेल। सन असेल तर सन, डॉटर असेल तर डॉटर। त्यानंतर मित्रांनो इथं पाहू शकता, जर तुम्ही बाहेर राज्यातून कुठून आला असाल तर तुम्हाला इथं व्यवस्थित माहिती भरून घ्यायची आहे। तुम्ही इथं यसच ऑप्शन राहू द्या, जेणेकरून तुम्हाला काही भरण्याची गरज पडणार नाही आहे। त्यानंतर मित्रांनो मी थोडं खाली स्क्रोल करून घेतो। त्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता, इथंही आपल्याला काही माहिती टाकून घ्यायची आहे। ते मित्रांनो आपलं शिक्षण किती झालेलं आहे ते तुम्ही इथं व्यवस्थित टाकून घ्या। एज्युकेशन माहिती आपल्याला जी काही झालेली आहे एज्युकेशन फील्डमधली, जे तुमची SSC HSC जे काही झाली असेल ते तुम्ही इथं व्यवस्थित निवडून घ्या। त्यानंतर आपला बोर्ड निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर आपली HSC कधी झाली ती किंवा SSC कधी झाली ती आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो पाहू शकता इथं सिलेक्ट केल्यानंतर ज्या काही शाळेतून आपली शिक्षण झालेलं आहे त्या शाळेचं आपल्याला इथं व्यवस्थित संपूर्ण नाव हे टाकून घ्यायचं आहे। शाळेचं नाव टाकल्यानंतर आपल्याला ॲड ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। इथं पाहू शकता व्यवस्थित टाकल्यानंतर इथं ॲड ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। इथं ॲड झाल्यानंतर मित्रांनो जर काही तुमची माहिती चुकीची झाली असेल तर ती तुम्ही इथं डिलीटसुद्धा करू शकता। त्यानंतर मित्रांनो इथं पाहू शकता, जर मॅरिड वुमन असेल तर तुम्ही इथं लग्नानंतरचं नाव पण तुम्हाला इथं टाकावं लागेल। जर अनमॅरिड असेल तर तुम्हाला काहीही करायची गरज नाही। तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथं सिंगल असेल तर तुम्ही सिंगल टाकू शकता। जर लग्न वगैरे झालं तर तुम्हाला इथं नाव चेंज करावं लागेल। त्यानंतर मित्रांनो इथं पाहू शकता, लग्न झालं असेल तर तुम्हाला नाव बदलावं लागेल। सिंगल असेल तर सिंगल, काही करायची गरज नाही। त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही इतर राज्यातून काही आलं असेल तर तुम्हाला इथं यस करावं लागेल। जर तुम्ही महाराष्ट्रातले असेल तर तुम्हाला काहीही करायची गरज नाही। त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही या अगोदर काही गव्हर्नमेंटच्या ठिकाणी इकडे-तिकडे काही तुमचं राहण्यासाठी गेले आहेत का ते पण सुद्धा तुम्ही नोट करून घ्या। त्यानंतर आपल्याला हे कशासाठी लागत आहे तर तुम्ही इथं तुमचं रिझन दाखवू शकता। तर मला हे शिक्षणासाठी लागत आहे तर मी इथं एज्युकेशन हे टाकून घेत आहो। जर तुम्हाला इतर कारणासाठी लागत असेल तर तुम्ही इथे टाकू शकता। त्यानंतर सेव्ह या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। तर आपली माहिती एकदा व्यवस्थित बरोबर भरली काय तुम्ही चेक करून घ्या। त्यानंतर तुम्ही सबमिट करून घ्या। तर इथं बघू शकता एक ॲप्लिकेशन नंबर आपल्याला मिळालेला आहे। तेच ॲप्लिकेशन नंबर तुम्ही कॉपी करूनसुद्धा ठेवू शकता किंवा प्रिंट मारूनसुद्धा ठेवू शकता। त्यानंतर मित्रांनो बघू शकता आपली दुसरी स्टेप म्हणजे काही डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे आहे। सर्वप्रथम आपल्याला इथं फोटो अपलोड करून घ्यायचे आहे। फोटोची साईज तुम्हाला इथं दिलेलीच आहे। जर तुम्हाला साईज माहीत नसेल मित्रांनो तर बाजूला तुम्हाला क्रॉप फोटो हे सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे, तिथून सुद्धा तुम्ही क्रॉप करू शकता। त्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता आपल्याला काही डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत। तर सर्वप्रथम मित्रांनो इथं मी आधार कार्ड हे टाकून घेतो। इथं आपल्याला आधार कार्ड टाकायचं आहे। 2 नंबरमध्ये आपल्याला राशन कार्ड हे टाकून घ्यायचं आहे। 3 नंबरमध्ये मित्रांनो इथं काही टाकलं नाही तरी चालते, तरीसुद्धा तुम्ही राशन कार्ड आहे तर ते टाकून टाका। त्यानंतर मित्रांनो इथं TCची झेरॉक्स किंवा बोनाफाईड हे तुम्ही लावू शकता। त्यानंतर आपल्याला तहसीलचा रहिवासी लागेल। तहसीलचा रहिवासी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता अदरमध्ये मित्रांनो तुम्हाला आधार कार्डच टाकून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला एक सेल्फ डिक्लेरेशन टाकायचं आहे। तो सेल्फ डिक्लेरेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। इथला सेल्फ डिक्लेरेशन तुम्ही टाकू नका, अन्यथा तुमचा फॉर्म येणार नाही। सेल्फ डिक्लेरेशनसाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये यावं लागेल आणि तिथून ते घ्यावं लागेल। तर मित्रांनो पाहू शकता व्यवस्थित मी इथं डॉक्युमेंट जे काही आहे ते इथं अपलोड करून घेतो। JPG साईज किंवा PDF साईजमध्ये तुम्ही हे डॉक्युमेंट अपलोड करू शकता। 100 KBपेक्षा कमी त्याची साईज पाहिजे। जर जास्त असेल मित्रांनो तर तुम्हाला ते कॉम्प्रेस करून घ्यावं लागेल। तर मित्रांनो पाहू शकता संपूर्ण डॉक्युमेंट मी अपलोड केलेलं आहे। त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। तर अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो पाहू शकता आपले डॉक्युमेंट हे सक्सेसफुली सेव्ह अशा प्रकारे आपल्या पुढे एक मेसेज येऊन जाईल मित्रांनो। अशा प्रकारे तुम्हाला जर मेसेज आला तर समजून जायचं की आपले डॉक्युमेंट हे व्यवस्थित अपलोड झालेले आहे। तिसरी स्टेप म्हणजे मित्रांनो आपल्याला इथं पेमेंट करून घ्यायचे आहे। पेमेंट हे ₹33.60 हे पेमेंट आहे। हीच पेमेंट तुम्ही कशाप्रकारे करायची व्यवस्थित जाणून घ्या मित्रांनो। तर इथं आपल्याला कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। इथं आल्यानंतर क्रेडिट कार्ड आणि डेबिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि प्रोसीड फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथं सुद्धा प्रोसीड करून घेऊया। इथं प्रोसीड केल्यानंतर आपल्यापुढे वेगवेगळे ऑप्शन आले आहेत। तर इथं सर्वात सोपा म्हणजे आपल्याला QR कोड इथं ओपन करून घ्यायचा आहे। जे काही तुमच्यापाशी UPI ॲप आहे त्या UPI ॲपने तुम्ही इथं पेमेंट करू शकता। तर पाहू शकता आपल्यापुढे एक QR कोड ओपन झालेला आहे। या QR कोडला आपल्याला स्कॅन करून घ्यायचा आहे आणि याच्यावरती ₹33.60 ही पेमेंट करून घ्यायची आहे। तर पाहू शकता मित्रांनो मी पेमेंट ही केलेली आहे।
काही इथं काहीही करू नका, ऑटोमॅटिक हे रिडायरेक्ट होईल तुमच्या पेजवरती. जर इथं काही केलं तर तुम्हाला बाहेर फेकण्यात येईल. तर मित्रांनो पाहू शकता पेमेंट सक्सेसफुली अशा प्रकारे तुम्हाला एक मेसेज येऊन जाईल. तर ही प्रिंटआउट तुम्ही काढून सुद्धा सेव्ह सुद्धा करून ठेवू शकता मित्रांनो. यानंतर मित्रांनो आपल्याला होम या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. बघू शकता आपण एवढे डॉक्युमेंट हे अपलोड केलेले आहेत. त्यानंतर आपण डायरेक्ट होम या ऑप्शनवरती क्लिक करून घेऊया. होम स्क्रीनवर आल्यानंतर बघू शकता ॲप्लिकेशन सेव्ह झाल्यानंतर आपल्याला एक ॲप्लिकेशन नंबर आणि त्याचा स्टेटस आपल्याला या ठिकाणी दाखवत आहे. तर मित्रांनो पाहू शकता इथं इन प्रोसेसमध्ये आपला फॉर्म आहे आणि खालचा फॉर्म बघू शकता तुम्ही, हे ॲप्रूव्हल आहे मित्रांनो. तर हे मित्रांनो फॉर्म आपण सक्सेसफुली भरलेला आहे. हे 2-3 दिवसामध्ये आपल्याला ॲप्रूव्हल मिळून जाईल मित्रांनो. अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. नक्कीच तुम्हाला आवडेल मित्रांनो. थँक्यू हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.